नमस्कार. आज आपण दासबोधातील तिसऱ्या दशकाचा विचार करणार आहोत. तिसऱ्या दशकाचं नाव आहे स्वगुण परीक्षा. तो सुरू करण्याच्या आधी विनम्र अभिवादन. मी सार्थ दासबोध हा के.व्ही. बेलसर यांनी लिहिलेला ग्रंथ, त्याचं त्यांनी मराठीमध्ये अर्थ लिहिलेला आहे. हा ग्रंथ रेफरन्ससाठी वापरते. आदरणीय सुनीलदादा चिंचोळकर यांची बरीच पुस्तकं आहेत. माझ्या गुरुमैत्रीण मीरा तेलेमये यांचं मार्गदर्शन मला मिळतं. राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख म्हणून ज्यांनी बरीच वर्ष काम केल्या अशा आदरणीय सुशीलताई अभ्यंकरांचं मार्गदर्शन आणि सूचना मला मिळतात. आदरणीय समीक्षक अनुपमाताई परांजपे, माझे कुटुंबीय आणि तुम्ही सर्व मित्रपरिवार, सर्वांना विनम्र अभिवादन करून आज दासबोधातील तिसरा दशक आपण सुरू करूया. तिसऱ्या दशकाचं नावच आहे स्वगुण परीक्षा. यामध्ये आपण जन्म दुःख निरूपण, आध्यात्मिक आधिभौतिक आणि अधिदैविक ताप, जन्म मृत्यू निरूपण, त्यानंतर मृत्यू निरूपण, वैराग्य निरूपण आणि स्वगुण परीक्षा याचे 4 समास, असे एकंदरीत 10 समासांचा विचार करणार आहोत. जन्म आणि मृत्यू याच्या मधलं जे अंतर असतं ते म्हणजे आपलं जगणं. मॅनेजमेंटमध्ये आम्हाला शिकवतात की बी आणि डी, अल्फाबेट बी आणि डी च्या मधला जो काळ आहे ते म्हणजे तुमचं जगणं आहे. म्हणजे बर्थपासून डेथपर्यंत जातानाचा जो मार्ग आहे तो आमचा जो आम्ही मार्गक्रमण ज्या वर्णन करत असतो त्याच्यामध्ये आम्ही काय काय गोष्टी वापरल्या पाहिजे म्हणजे जेणेकरून आमचा हा प्रवास अत्यंत सुखकारक होईल. तर बी आणि डीच्या मध्ये सी येतो. मग सी फॉर व्हॉट? सी म्हणजे कशासाठी आहे? तर कम्युनिकेशन, कॅरेक्टर. असे मी तुम्हाला 9 प्रकारच्या सी बद्दल इथे लिहिलेलं आहे. याच्यात आणखीन आपण भर निश्चितच घालू शकतो. मग या दशकाचा जेव्हा आपण विचार करतो तर जन्म दुःख निरूपणापासून सुरुवात होते आणि मृत्यू निरूपण आणि वैराग्य निरूपणापर्यंत ते संपतं. चला बघूया पहिल्या समासात काय सांगतात समर्थ. जन्म दुःख निरूपण याच्यामध्ये 53 ओव्या आहेत. जन्म म्हणजे अज्ञानाचे फळ असं म्हणतात. आता अज्ञान म्हणजे कशाचं? तर अज्ञान म्हणजे वासनेमधनं आमची सुटका न होणे म्हणजे अज्ञान. आणि त्या अज्ञानामुळे आम्ही जन्ममृत्यूच्या फेऱ्यांमध्ये अडकत राहतो. हा जो जन्म आम्हाला मिळालेला आहे हा मागच्या जन्मात राहिलेले कुठली तरी वासना आहे त्याची परिपूर्तता करण्यासाठी मिळालेला हा जन्म आहे. जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर, चळे ना ऐसा. आता ना आपण एक उदाहरण बघूया. एक लेबर रूम आहे आणि त्या लेबर रूममध्ये एका बाळाचा जन्म होतो आहे. त्या बाळाचा जन्म होत असताना डॉक्टर्स किंवा बाहेर उभे असलेले त्या बाळाचे किंवा जे मूल जन्माला येणार आहे त्याचे आजी आजोबा आई वडील हे सगळे उभे आहेत आणि ते सगळेजण एकाच गोष्टीची वाट पाहत आहेत. कुठली असेल ती गोष्ट? तर चटकन आपल्या मनात येतं की मुलगा असेल का मुलगी? तर नाही, डॉक्टर्सना काहीच करायचं नाही की त्याला मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे. सगळे डॉक्टर्स वगैरे जे वाट पाहतात ते फक्त एका गोष्टीची, आणि ती म्हणजे बाळ रडतं आहे की नाही. जन्माला आल्याबरोबर बाळाला थोडंसं साफ केल्यावर त्याच्या नाकातली घाण वगैरे काढल्यानंतर त्याला थोडं थोपटलं की ते रडायला लागलं पाहिजे. म्हणजे बाळ जर का रडत नसेल तर मग काळजी करण्याची गोष्ट असते. आणि बाळ रडायला लागलं, त्याचा रडण्याचा पहिला ट्या ऐकला की सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि सगळे आनंदी होतात आणि मग आनंद उत्सव साजरा करायला मोकळे. मग आमचं जन्म हा इतका आनंद देणार आहे तर मग समर्थ इथे जन्म दुःख निरूपण का म्हणतात? कारण जन्म हा मुळातच दुःखाचं कारण आहे. आमच्या वासना राहिल्यात म्हणून आमचा जन्म झालेला आहे. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं की बाळाचा जन्म होतो आणि मग त्याला तो रडला की सगळेजण खुश होतात, हेच समर्थांनी आपल्याला या पूर्ण समासामध्ये सांगितलेलं आहे. समर्थ आपल्याला शरीराचे वर्णन जसं करतात आपल्या, ते शास्त्रीय दृष्ट्या इतकं तंतोतंत आहे
आणि नुसतं शास्त्रीय नाही तर आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा ते आपल्याला समजावून सांगतात की बाळ जेव्हा आईच्या गर्भात असतं त्यावेळी तिथलं वातावरण, त्या गर्भाशयाचं वातावरण अत्यंत गरम असतं आणि त्याच्यामध्ये त्या बाळाला त्या उष्णतेचा त्रास होत असतो आणि त्याचबरोबर त्याची तिथे वाढ देखील होत असते आणि त्याला मागच्या जन्माचं आठवत असतं आणि त्यावेळी तो सोहम सोहम म्हणत असतो. म्हणजे त्याला माहीत असतं की मी भगवंताचा अंश आहे. पण जन्म झाल्याबरोबर तो कोहम सुरू करतो. म्हणजे त्याच्या लक्षात येतं की मी हे सगळं विसरलेलो आहे. म्हणजे तो विसरून जातो की मी कोण आहे आणि मग अख्खा जन्म मी कोण आहे याच्या शोधामध्ये आमचा जातो. म्हणूनच इथे आचार्यांचा श्लोक लक्षात ठेवायला हवा आम्ही सगळ्यांनी. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आणि तो आम्ही विसरलेला असतो. भगवंत कुठे बाहेर नाही, तो माझ्यात आहे, मी भगवंताचा अंश आहे, हे आम्ही विसरतो. समर्थ आपल्याला पुढे असं सांगतात की आईच्या गर्भामध्ये असताना किंवा जन्म झाल्यानंतर जेव्हा बाळ बाहेर येतं त्यावेळी ते रक्ताने बरबटलेलं असतं, घाणीने बरबटलेलं असतं. हे जे वर्णन समर्थांनी जे केलेलं आहे ना आपल्या शरीराचं, ते ऐकल्यावर, ते वाचल्यावर तर आपल्याला इतकी आपल्या स्वतःच्या शरीराची किळस यायला लागते. पण किती सत्य समर्थांनी लिहिलेलं आहे. खरं तर समर्थांच्या काळामध्ये ते तर स्वतः ब्रह्मचारी संन्यासी माणूस आणि त्यांनी जे वर्णन केलेलं आहे ते वाचल्यावर आपण अचंबित होतो. आता हा मनाचा श्लोक बघा 20वा, याच्यामध्ये देखील समर्थांनी तेच वर्णन केलेलं आहे. बहु हिमपुटी होईजे मायपोटी, नको रे मना यातना तेची मोठी. निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधो मुखरे दुःख त्या बालकासी. त्या काळात तर सोनोग्राफी वगैरे पण नव्हती हो, पण हे सगळं त्यांना कसं काय माहिती असा प्रश्न आपल्याला पडतो. आणि मग आपल्या लक्षात येतं की समर्थांनी आपल्या वेदांचा आणि आपल्या संस्कृतीचा, आपल्या ग्रंथांचा जो अभ्यास केला त्यामध्ये या सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत. मग जन्म झाल्यानंतर आमच्या वाट्याला जे दुःख येणार असतं त्याचं कसं स्वरूप असतं त्याबद्दल समर्थाने स्वगुण परीक्षा या 4 समासांमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. हे जे 4 समास आहे स्वगुण परीक्षेचे अ, ब, क, ड, याच्यामध्ये आमचं जीवनचक्राबद्दल समर्थांनी लिहिलेलं आहे. बाळ जन्माला येतं आणि लहानपणी ते आई आई करत असतं. आई सारखी त्याला आई लागत असते आणि आई देखील त्याचं सगळं कोड कौतुक करण्यात मग्न असते. आणि ते बाळ त्याची दुखणी, त्याला होणारे आजार हे सगळे आई अगदी सोशिकपणे सगळं सहन करत असते, त्याला मोठं करते. ते बाळ हळूहळू मोठं व्हायला लागतं आणि मग तो एका वयात येतो आणि तरुण मुलगा, छान नोकरी लागलेली असते. या तरुण मुलाचं त्याची आई योग्य वधू बघून लग्न करून देते. आता या मुलाचं लग्न झाल्यानंतर तो अत्यंत आनंदाने राहत असतो आणि तो राहत असताना एक प्रकारची गुरमी त्याच्यामध्ये येते. आता तो हळूहळू आईला विसरायला लागला असतो. आता पत्नीच्या सुखाची त्याला ओढ लागलेली असते आणि कामवासनेने पछाडलेला माणूस कसा वागू शकतो याचं वर्णन समर्थांनी याच्यात केलेलं आहे. समर्थ म्हणतात की गर्भ दुःख विसरिला, तो त्रिविध तापे पोळला, प्राणी बहुत कष्ट झाला, संसार दुःखे, नीती सोडून मागे, अनितीने वार्ता लागे, गर्व धरून फुगे सर्व काळ. म्हणजे असा गर्विष्ठ झालेला मुलगा आपल्या बायकोबरोबर, त्याला बायकोशिवाय दुसरं काही सुचत नसतं आणि अचानकच त्याची बायको वारते. बायको गेल्यानंतर त्याच्या वाट्याला अत्यंत दुःख येतं, त्याला वैराग्य येतं, कंटाळतो. त्याच्या दुःखाकडे बघून आईवडिलांना दुःख होतं आणि ते म्हणतात की तुझं दुसरं लग्न लावून देऊ. त्याचं दुसरं लग्न करून देतात. तो दुसरं लग्न झाल्यावरही खुश होतो कारण त्याला परत एक नवीन पत्नी मिळालेली आहे. त्याचंही वर्णन समर्थांनी अत्यंत रोखठोकपणे केलेलं आहे. ते जरूर म्हणजे वाचावं म्हणजे आपल्या लक्षात येतं की किती विचार करून समर्थांनी हा दशक लिहिलेला आहे. त्याचं लग्न झाल्यानंतर काही दिवस त्यांना मूल होत नाही म्हटल्यावर सगळेजण परत टेन्शनमध्ये येतात. आमच्या जीवनात ज्या घटना घडत असतात ना त्याचंच हे सगळं चित्रीकरण आहे. एखाद्या चित्रपटाची गोष्ट असावी ना तशी या 4 समासांमध्ये समर्थांनी सांगितलेली आहे.
मूल होत नाही म्हटल्यावर त्या काळामध्ये मूल होण्यासाठी जे काही प्रयत्न केले जायचे ते सगळे हे दोघं जण करतात आणि मग काही काळाने त्यांना मुलं होतात. किती मुलं होतात? लेकुरे उदंड झाले, तो ते लक्ष्मी निघून गेली. बापुडे भिकेसी लागली, काही खाया मिळेना. एक नाही, दोन नाही, लेकरं उदंड झाली. आणि मग लक्षात आलं की अरे आपल्याकडे एक संपत्ती आपली संपत आलेली आहे. आणि मग घरची मंडळी म्हणतात की आता पैसे कमवायला तू परदेशात जा, आपल्यावर जे कर्ज झालंय ते फेडण्यासाठी तुला परदेशात जाऊन पैसा कमवायला हवा. हा मुलगा परदेशात जातो, पैसे कमवतो आणि घरी पाठवतो. घरच्यांचं कर्ज फिटतं, सगळे आनंदी होतात. हा बायकोला भेटायला, मुलांना भेटायला एकदा परत येतो. सगळेजण त्याचं कोड कौतुक करतात, त्याचं स्वागत करतात आणि 2-3 दिवसात त्याला परत सांगतात की आता परत जा तू तिथे परदेशात, त्याशिवाय होणार नाही आपल्याला, पैसे हवे ना. हा बिचारा परत परदेशात जातो, कष्ट करतो, भरपूर पैसे कमवतो, परत येतो सगळी नोकरी सोडून आणि इथे राहायला ठरवतो. गावात तिथे राहत असताना त्याच्या लक्षात येतं की आपले आता पैसे संपत आलेले आहे, साठलेले पैसे किती दिवस पुरणार. आणि ते सगळे पैसे संपल्यावर संपतात ते म्हटल्यावर घरचे त्याच्यावर ओरडारडी करायला लागतात. आता त्याचं वय पण झालेलं असतं, म्हातारा झालेलं असतो, आई वडील वारलेले असतात, मुलं मोठी झालेली असतात. ही जी दुसरी पत्नी आहे ही पण वारते. हिच्या जाण्यानंतर त्याला अतोनात दुःख होतं. हा तिसरं लग्न करतो. त्यावेळी त्याचं आणि त्याच्या बायकोमध्ये असलेलं अंतर लक्षात घेता जे काही त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स व्हायला हवे ते सगळे होतात. याचं सगळ्याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे याच्यात. आणि मग मुलं त्याच्यावर राग करतात, मुलं त्याच्यावर ओरडारडी करतात. किती उलटून बोलावं मुलांनी, की ते समर्थांनी असं वर्णन केलंय की मुलगा वडिलांना मारायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. अशा प्रकारचं दुःख हे आम्हाला संसारात मिळत असतं. म्हणजे संसार हा फक्त दुःखाचा महापूर किंवा दुःखाचा सागर आहे असं समर्थ आम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहेत. आणि हे आमच्या लक्षातच येत नाही. एक लग्न, दुसरं लग्न, तिसरं लग्न, म्हणजे या चक्रात आम्ही या वासनेच्या चक्रामध्ये सतत अडकत राहतो याची जाणीव समर्थ करून देतात. हे त्यांनी उदाहरणादाखल घेतलेलं आहे. नुसतंच लग्न नाही तर आम्ही कुठल्याही सांसारिक गोष्टीमध्ये किती अडकतो हे सांगणारा हा जीवन चित्रपट आहे. या 223 ओव्या म्हणजे या चारही समासांच्या ओव्यांची बेरीज केली तर 223 होते. या 223 ओव्यांमध्ये एक चित्रपट समर्थांनी आपल्यासमोर उभा केला आहे. समर्थ म्हणतात, नाना दुःखे नाना व्याधी, वृद्धपकाळी चळे बुद्धी, तरी पुरेना अवधी आयुष्याचे. म्हणजे आम्हाला आमचं आयुष्य कमी पडतं हे सगळं भोगायला, असं समर्थ आपल्याला सुचवतात आहे. आणि काही वेळानं आपल्या असं पण लक्षात येतं की हे माझ्याच वाटेला का आलंय, अशा प्रकारचं दुःख माझ्याच वाट्याला का यावं. आणि त्यावेळी समर्थ आपल्याला उत्तर देतात की याचं कारण असं आहे की हे जे ताप आहेत 3 प्रकारचे ताप असतात. आता संत मंडळीनं या तापाला हे म्हणतं, दुःखाला ताप म्हणत असतात. आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप आणि अधिदैविक ताप. आता आपण एक एक बघूया. पहिला आहे आध्यात्मिक ताप. याच्यामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे, तैसा संसारे दुखविला, त्रिविध तापे पोळला, तोची एक अधिकारी झाला परमार्थासे. म्हणजे संसारिक दुःखाने आम्ही जे पोळलेलो असतो, दुखवलेलो असतो. आणि या तापांनी, हे त्रिविध ताप आहेत, हे 3 प्रकारचे ताप सगळ्यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या कारणाने आलेलेच असतात. या त्रिविध तापांनी जो पोळलेला असतो, त्याला भयंकर त्रास झालेला असतो, अशी व्यक्ती परमार्थाची अधिकारी आहे. देह, इंद्रिय आणि प्राण याचेनी योगे आपण, सुख दुःखे शीन जाणं, या नाव आध्यात्मिक. आता आध्यात्मिक तापाची डेफिनेशन, व्याख्या समर्थांनी इथे दिलेली आहे. देहाना, इंद्रियांना आणि प्राणांना ज्या प्रकारचा त्रास आम्हाला होतो त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात. आध्यात्मिक तापात 2 भाग करता येतील. एक म्हणजे आधी आणि दुसरं व्याधी. आधी म्हणजे मानसिक क्लेश, मानसिक विकार, आणि व्याधी म्हणजे शरीराला होणारा त्रास. आता मनाला होणारे विकार कुठले कुठले आहेत तर क्रोध, लोभ. शरीराला होणारे विकार म्हणजे
ताप, रोग, सगळ्या प्रकारचे रोग. आता समर्थांनी ना याच्यामध्ये जवळपास 40 ओव्यांमध्ये आम्हाला होणारे वेगवेगळे ताप त्याचं वर्णन केलेलं आहे. किती प्रकारचे रोग आम्हाला होऊ शकतात त्याचं वर्णन केलेलं आहे. तर ते सांगतात आहे की खरूज, पुळ्या, मांजऱ्या, गोवर, संधिवात, हिवताप असे असंख्य रोगांचं वर्णन केलेलं आहे. त्यातले काही विकार आज कदाचित अस्तित्वात नसतील, काही रोग आता अस्तित्वात नसतील, पण त्याची जागा दुसऱ्या रोगांनी निश्चितच घेतलेली आहे. कारण हे सगळं व्हायरल इन्फेक्शन जे असतं ते होणारच ना, वेगवेगळे व्हायरस येत राहणार. याचा अनुभव आपण सध्या घेतोच आहोत. आणि मानसिक आणि शारीरिक हे दोन्हीही कष्ट, हे दोन्हीही ताप एकमेकांवर अवलंबून असतात. ते एकमेकांचा हातात घेऊन चालत असतात. आजकाल आपण डॉक्टर्सकडे गेलो तर ते आपल्याला विचारतात, पहिला प्रश्न विचारतात, तुम्हाला कसलं टेन्शन आहे का? उदाहरण द्यायचं झालं तर हृदयविकार, त्याच्यात आपल्याला पहिला प्रश्न विचारला जातो, तुम्ही खूप टेन्शन घेता का? आणि अनेक प्रश्न मानसिक आरोग्याशी रिलेटेड ते आपल्याला विचारतात. त्याचबरोबर असे स्किन डिसीजेस आहे की जे पूर्णपणे आमच्या मानसिक आरोग्यावर अवलंबून असतात. म्हणजे मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य हे आमचं चांगलं, याला जो होणारा त्रास आहे तो आम्हाला आध्यात्मिक तापामुळे होतो. आणि आध्यात्मिक तापाला आम्हाला जर का त्याच्यामधनं बाहेर पडायचं असेल तर आम्हाला फक्त काही गोष्टींचं बंधन पाळायला हवं आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संयम आम्हाला, आणि सावधानता, संयम, स्वच्छता अशा अनेक गोष्टी की ज्या आम्ही या आध्यात्मिक तापाची तीव्रता कमी करू शकतो. पुढचा ताप आहे आपल्या लक्षात येईल आधिभौतिक ताप. आता आधिभौतिक तापामध्ये सर्व भूताचेनी संयोगे, सुख दुःखे उपजू लागे, ताप होता मनभंगे, या नाव आधिभौतिक. आता हा ताप कुठल्या प्रकारचा आहे? आम्ही रस्त्याने चाललेलो असतो आणि ॲक्सिडेंट होतो, म्हणजे आपली चूक नसते, गाडी येऊन आपल्यावर आदळते किंवा सायकल स्वार येतो आणि आपल्याला धडकतो, कुत्रा मागे लागतो, कुत्रा चावतो, किंवा साप, त्या काळामध्ये साप, विंचू हे सतत वावरत असायचे, सापडायचे. त्यामुळे ते सगळं वर्णन समर्थांनी याच्यामध्ये केलेलं आहे. ठेच लागणे, रस्त्याने चालत असताना पायात काटा घुसणे. आता समर्थांनी ज्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत या तापाच्या, त्याच्यामध्ये आपल्या आजच्या काळाला काय काय आपल्याला त्यात ॲड करता येईल असा विचार केला तर लक्षात येतं की शॉक बसणे, विमान चुकणे, ट्रॅफिकमध्ये अडकून आम्ही विमानतळावर पोहोचतो तोपर्यंत आमचं विमान गेलेलं असतं, ट्रॅफिकमध्ये अडकून आम्हाला कार्यालयात जायला उशीर होतो, कार्यालयात उशिरा गेल्यामुळे आम्हाला आमच्या अधिकाऱ्यांची बोलणी खावी लागतात. ही बोलणी खाणे देखील आधिभौतिक तापामध्येच येतं बरं का. समर्थांच्या काळामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजांनी आम्हाला पकडून नेणं, त्या काळामध्ये उदाहरण समर्थ देतात आहे आणि तिथे शिक्षा होणं. मी इथे सेल्युलर जेलचा फोटो दिलेला आहे. मग सावरकरांचे ताप हे आधिभौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैविक या तापाच्या सर्वांच्या मिश्रणात निर्माण झालेले आहेत. त्या तापांचं वर्णन आपल्याला करता येण्यासारखं नाही आहे, पण फक्त इथे मी उदाहरणादाखल दिलेलं आहे की त्यांनी तेच सांगितलं की आम्हाला होणारी शिक्षा तो देखील आधिभौतिक तापच आहे. समर्थांच्या काळामध्ये फार लहान वयात लग्न व्हायचे, तर त्यामुळे सासूरवास गालोरे, ठुणके लासले चिमोरे, आले रुदन न धरे, या नाव आधिभौतिक. समर्थांनी सांगितले की त्या काळामध्ये सासूरवास व्हायचा तर सासू सुनेला कशा प्रकारे छळायची. ती लहानशी मुलगी असायची, तिचे गालगुच्चे घ्यायची, तिला चिमटे घ्यायची. आता अशा प्रकारचे ताप आज जरी नसतील तरी शारीरिक चिमटे कदाचित कोणी आपल्याला घेणार नाही, पण मानसिक चिमटे तर घेतातच ना. शाब्दिक चिमटे तर बरेच लोक घेत असतात. तर तो जो सगळा चिमटे प्रकार आहे तो सगळा आधिभौतिक मध्ये येतो बरं का. समर्थ आम्हाला पुढे सांगतात की या तापांतनं आम्हाला बाहेर पडायचं असेल तर सावधानता हवीच. अलर्ट असलो, आपण थोडे सावध असलो तर निश्चितच याची तीव्रता कमी होते, याची आपल्याला जाणीव होईल. पुढचं आहे
आदिदैविक ताप. शुभाशुभ कर्माने जाण, देहांती येम यातना, स्वर्ग नरक भोग नाना, या नाव आदिदैविक. येम दंड येम यातना, शास्त्री बोली जे नाना प्रकार नाना, तो भोग कदापि चुकेना, या नाव आदिदैविक. आता याच्यामध्ये समर्थांनी जे वर्णन केलेलं आहे ना, की आमच्या कर्माची फळं मिळतात आणि मग आम्हाला स्वर्ग किंवा नरक भोगायला मिळतो आणि त्या भोगाला आदिदैविक ताप असं म्हणायचं. आता आदिदैविक ताप सांगायला जो कोणी स्वर्गात किंवा नरकात जातो तो माणूस परत तर काही येत नाही, किंवा आपल्याला पण इथे बसून त्याची कल्पना करता येत नाही. आपण जे वेदांमध्ये वाचलंय किंवा पुराणामध्ये वाचलंय त्यावरनं आपण एक कल्पना करू शकतो, पण ती खरी आहे किंवा त्याच्यामध्ये न पडता आपण असा विचार करूया की तो जो ताप आहे, नरकात होणाऱ्या यातना असतील किंवा आम्हाला स्वर्गात होणारा सुखाचा आनंद असेल, तो या धर्तीवर कसा मिळतो किंवा त्या यातना आम्हाला इथे कशा भोगायला लागतात त्याचं हे उदाहरण आहे. पूर, भूकंप, सुनामी, दुष्काळ, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, अकाळी येणारा पाऊस, या सगळ्याला आदिदैविक ताप असं म्हणायचं. मग यातनं आम्हाला बाहेर पडण्यासाठी समर्थ आपल्याला शिकवतात की हे ताप तर तुम्हाला आहेतच. या तापांमुळे आम्हाला एक प्रकारचं जाणीव होते. ती कशाची? तर मृत्यूची. या मृत्यू निरूपणामध्ये 59 ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला सांगतात की चारी खाणी चारी वाणी, 84 लक्ष जीव योनी, जन्म आले तितुके प्राणी, मृत्यू पावती. मृत्यू न म्हणे हा संत, मृत्यू न म्हणे हा महंत, मृत्यू न म्हणे हा गुप्त, होत असे. समर्थांनी मृत्य हा शब्द वापरला आहे प्रत्येक ठिकाणी मृत्यू न म्हणता. तर आपण एक विचार करूया. हे मी इथे चित्र जे दिलंय ते शंकर भगवानांचं आहे. सत्यम शिवम सुंदरम. या जगामध्ये फक्त एकच सत्य आहे, ते म्हणजे मृत्यू. सत्यम. शिवम. शिव म्हणजे कोण? भगवान शंकर, मृत्यूची देवता. ती कशी आहे? ती पवित्र आहे. सत्य आहे, मृत्यू पवित्र आहे आणि म्हणूनच तो सुंदर आहे. मग मृत्यू कसा सुंदर असू शकेल? जेव्हा आम्ही मृत्यूबद्दल बोलतो त्यावेळी तर आम्हाला किती अभद्र बोलतेस वगैरे असं ऐकायला मिळतं. पण मृत्यू आमचा सुंदर व्हायला हवा असेल, शेवटचा क्षण हा आमचा आनंदाचा जायला हवा असेल किंवा त्याचा सोहळा व्हावा अशी आमची इच्छा असेल तर काय करायला हवं याची जाणीव समर्थ आम्हाला इथे करून देतात. असं पहा, आपण जेव्हा जन्माला येतो त्यावेळी आपल्या हातात रिटर्न तिकीट असतंच. रिटर्न तिकीटवर आमची तारीख आणि वेळ लिहिलेली असते. कसं जाणार आहोत याच्याबद्दल हे आम्ही आमचं आयुष्य कसं जगतो त्याच्यावर अवलंबून असतं. आम्हाला तिकीट दिलेलं आहे भगवंतांनी, त्याच्यावर वेळ लिहिलेली आहे, तारीख लिहिलेली आहे. आणि आम्ही जर का आमच्या आयुष्यामध्ये काय जसं वागू त्याप्रमाणे आम्ही विमानाने जायचं का भगवंत आम्हाला घ्यायला येईल का आम्ही इथे कुजून मरणार हे आमच्यावर अवलंबून आहे. मग असा विचार करूया आपण की मृत्यूच्या समयी आमची परिस्थिती कशी असते. आम्ही मृत्यूशय्येवर पडलेलो आहोत तर त्यावेळी आम्ही जर का पूर्ण आयुष्य संयमी जीवन जगत असू, आमची जीवनशैली ही संयमी असेल म्हणजे कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही अशा प्रकारची असेल तर शरीर वेदनात्मक दुःख जे आहे, शरीराला होणाऱ्या वेदना ज्या आहेत त्या कमी होतात किंवा होत नाही असं म्हणतात. कमी होतात किंवा होत नाही हे कशासाठी समर्थ सांगतात की आयुष्य तुम्ही संयमाने जगा, तुमची जीवनशैली अशी ठेवा की मृत्यूच्या वेळी वेदना कमी होतील. अनासक्त जीवनशैली जगली पाहिजे. म्हणजे काय? मोहात्मक दुःख कमी होतं. नाही तर मृत्यूशय्येवर पडलो आहोत आणि मुलांची, सुनांची, नातवंडांची किंवा गॅसवर ठेवलेल्या दुधाची आम्हाला आठवण असते. हा मोह आहे. या मोहात्मक दुःखामध्ये अडकलो तर पुढचा जन्म नक्की आपला ज्या कुठल्या गोष्टीचा मोह आहे त्याच्याशी रिलेटेड होणार याची खात्री बाळगा. नीतिमय जर का जीवन आम्ही जगत असू तर मृत्यूच्या वेळी आम्हाला स्मरणात्मक दुःख होत नाही. आता स्मरणात्मक दुःख म्हणजे काय?
तर मी जिथे नोकरी करते समजा, आणि त्या नोकरीच्या ठिकाणी मी काहीतरी चूक केली, भयंकर माझ्या हातून चूक झाली. पण माझ्या लक्षात आलं की मी जर का ही चूक दुसऱ्याकडे बोट दाखवलं तर मी यातनं माझी सुटका सही सलामत होऊ शकते. मी मग माझ्यावरचा ब्लेम ही ह्याच्या दुसऱ्यावर कोणावर तरी टाकते आणि त्याच्या चुकीमुळे हे कसं घडलं असं मी प्रयत्नपूर्वक प्रूव्ह करू शकते आणि करते, आणि मी त्यातनं सही सलामत सुटते. ज्याच्यावर कोणावर ब्लेम टाकलाय त्याला बिचारायला शिक्षा होते, ते सगळं जातं. मलाही क्षणभर वाईट वाटतं, पण आता आपण सुटायला हवं ना, असं म्हणून मी तिथनं बाहेर पडते. माझ्या मृत्यूच्या समयी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ज्यावेळी आम्ही मृत्यूशय्येवर असतो त्यावेळी आम्हाला आमचा पूर्ण जीवन चित्रपट समोर उभा राहत असतो. केलेल्या चुकांची, केलेल्या अपराधांची, मुख्यतः अशा गोष्टींची आठवण आम्हाला वारंवार होते. हे स्मरणात्मक दुःख जे आहे हे होऊ नये असं वाटत असेल तर नीतीने वागावं. जसं म्हणतात की जर का नेहमी खरं बोलावं. कशासाठी खरं बोलायचं? तर खरं बोललेलं लक्षात ठेवायला लागत नाही, खोटं बोललं तर ते लक्षात ठेवावं लागतं. म्हणून आम्ही नीतिमय जीवन जगायचं, म्हणजे मग स्मरणात्मक दुःख आमच्या वाटेला मृत्यूसमयी येणार नाही. संयमी, अनासक्त, नीतिमय जीवन जगणारे म्हणजे हे संत लोकच असतात. या तिन्ही प्रकारे जीवन जगणारे, त्यांना चिंतात्मक दुःख होतच नाही. त्यांना चिंता पडलेलीच नसते की पुढे काय होणार आहे माझं. आता हा पुढचा समाज जो आहे तो आहे आमचा. असं मृत्यूची जाणीव झाल्यानंतर नैसर्गिकरित्या आम्हाला वैराग्य यायला लागतं, आणि या वैराग्यामध्ये आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्न गोमटी, ईश्वर अर्पुने लुटी आनंदाची करावे. वैराग्य प्राप्त म्हणजे होतं म्हणजे काय की आम्ही जंगलात वगैरे निघून जातो का? तर नाही. आम्हाला मृत्यूची जाणीव राहिली तर आम्ही या संसारात राहूनच सर्व कार्य करून आम्ही तिथे कुठेही अडकत नाही. अनअटॅच इन्व्हॉल्वमेंट असते आमची प्रत्येक गोष्टीमध्ये. इन्व्हॉल्वमेंट तर असायलाच हवी, ती पूर्ण असायला हवी. 100% इन्व्हॉल्वमेंटने काम करायचं, पण तिथे कुठेही भावनिकदृष्ट्या गुंतून राहायचं नाही. आम्ही जर का तिथे गुंतलो तर मग आम्ही त्याच्यात मोह होतो, अडकत राहतो. वैराग्य म्हणजे सर्व करायचं आणि कुठेही नसायचं. समर्थ सांगतात की हे जे आम्हाला शरीर मिळालं आहे, आयुष्य हेची रत्नपेटी, हा मनुष्य देह जो मिळालेला आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. फार मेहनतीने आम्हाला मिळालेला आहे आणि मग त्याचं सार्थक आम्ही करायला हवं. आम्हाला भगवंतांनी किती काय काय दिलंय हो. आम्हाला शरीर आहे ज्याला हात, नाक, कान, डोळे सर्व अवयव त्या जागी मिळालेले आहे. अनुकूल अशी सर्व परिस्थिती आम्हाला उपलब्ध आहे. मग त्याचा उपयोग आम्ही चांगल्या कामासाठी करायला हवा. ज्या वयोगटात आम्ही आहोत योग्य वेळी आम्ही योग्य निर्णय घेतले गेले पाहिजे. आम्ही आमच्याकडून म्हणून जे एवढं शक्य आहे नवीन पिढीला, येणाऱ्या पिढीला काहीतरी चांगलं देऊन गेलं पाहिजे. समर्थ म्हणतात मरावे परी कीर्तिरूपे उरावे. कीर्तिरूपाने उरण्यासाठी खूप कार्य करायला हवं. तेवढी जर का आपली ताकद नसेल, तेवढी कपॅसिटी नसेल, तर निदान आमच्या सहवासात असलेल्या 4 लोकांना आमच्याकडून काहीतरी दिल्या जाईल याचा विचार आम्ही करायला हवा. वैराग्य म्हणजे कुठेतरी निघून जाणं आणि सगळ्यांपासून दूर राहणं, सगळ्यांचा द्वेष करणं असं अपेक्षित नाहीये. सगळ्यांचं जीवन आनंदमय कसं करता येईल याचा विचार करणं. समर्थ म्हणतात जयासी वाटे सुखाची असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे, स्वजनन सकळही त्यागावे, दुःख मूळजे. ज्याला असं वाटतं की मी सुखी व्हावं त्यांनी रघुनाथ भजनी लागावं. रघुनाथ भजनी म्हणजे भगवंताची आराधना करावी. भगवंताची आराधना म्हणजे फक्त देवळातला नाही, हे मी वारंवार सांगते, कारण भगवंत हा माझ्या आतच बसलेला आहे, तुमच्या आत आहे, माझ्या आत आहे. त्याची जाणीव ठेवून मी काम केलं पाहिजे. भगवंत भजनी म्हणजे मी समाजासाठी काहीतरी माझा देह झिजवला गेला पाहिजे, आता निदान या सगळ्याची जाणीव झाल्यानंतर. आणि मग ते जर का करायचं असेल तर मग काय करायला हवं असं जेव्हा शिष्य विचारतो त्यावेळी समर्थ सांगतात की नवविधा भक्ती काय आहे त्याच्याबद्दल मार्गदर्शन पुढच्या दशकामध्ये करतात. तत्पूर्वी
हा समास हा दशक संपण्याच्या आधी यातनं आम्ही काय घेतलं? या दशकातून आम्ही घेतो, डिटॅचमेंट इज नॉट दॅट यू ओन नथिंग, डिटॅचमेंट इज दॅट नथिंग ओज यू. म्हणजे आमचे सुनील दादा म्हणतात तसं, जियो तो ऐसे जियो सब कुछ तुम्हारा है, मरो तो ऐसे मरो कुछ भी तुम्हारा नहीं था. जय जय रघुवीर समर्थ. इदम न मम